इकडे लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी 3 आणि 4 मे रोजी ऑल आउट ॲक्शन राबवली होती। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी 3 मे ते 4 मे या दरम्यान ऑपरेशन ऑल आउट हे राबवण्यात आलं होतं आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई ही करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मी या ठिकाणी आहे, आपण पाहू शकता की ऑपरेशन ऑल आउटच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। या एकूणच कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील 8 आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे, तर 53 अजामीनदार वॉरंट आरोपींना कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 5 अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसंदर्भात देखील कारवाई करण्यात आलेली आहे। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवरती 49 ही शस्त्रे जप्त करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, तर घातक शस्त्र, अग्निशस्त्र अशा 2 आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईत जे तडीपारी अंतर्गत जी कारवाई करण्यात आली होती, अशा 62 कारवाई एकूणच अभियानादरम्यान करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। 206 ठिकाणी हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते आणि यामध्ये अभिलेखावरील 964 आरोपींपैकी 230 आरोपी हे मिळून आले असून त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। यासह वाहतूक विभागाकडून देखील वेळोवेळी ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे। ड्रंक इन ड्राईव्ह, त्याचबरोबर जे शिस्त पालन न करणाऱ्या मोटर चालकांवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती एकूण जे ऑपरेशन राबवलं होतं, यामध्ये हॉटेल्स, त्याचबरोबर संभाव्य ठिकाणी अशा 800 ठिकाणी एकूण संपूर्ण पाहणी करून मुंबई पोलिसांनी हे ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबईत 5व्या टप्प्यावरती मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण कारवाई होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।